नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक बाबासाहेब तोंडे, राज्यशास्त्र विभाग, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. मित्रांनो, आज आपण FYBA म्हणजे पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांमधील FYBA राज्यशास्त्र याचा जो पेपर आहे, भारतीय राज्यघटनेची ओळख, या पेपरमधील भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका किंवा भारतीय राज्यघटनेचा सरनामा किंवा भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका हा जो एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे, या घटकाची आज आपण ओळख करून घेणार आहोत. ही ओळख करून घेण्याच्या अगोदर आपण या बोर्डकडे पाहायचं आहे. यातली प्रत्येक संकल्पना आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजून देता येईल, तुम्हाला समजून घेता येईल, या दृष्टिकोनातून आपण इथं त्या उद्देशपत्रिकेचं संक्षिप्तपणे इथं लेखन केलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण ही उद्देशपत्रिका यातल्या एकेका शब्दावर आपण थोडं लक्ष देऊन ही अगदी एका मिनिटामध्ये याचं वाचन करूयात. ही उद्देशपत्रिका अशी आहे: आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांना आर्थिक, सामाजिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा निर्धार करून आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. ही आपल्या राज्यघटनेची उद्देशपत्रिका आहे. ती आपल्या राज्यघटनेचा जी सुरुवात होते त्या ठिकाणी याचं आपल्याला दर्शन होतं. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपण जे शिकतोय, तुम्ही बघा, अगदीच आपल्या देशातील, संपूर्ण देशामधील जी अभ्यासक्रमाची सर्व पुस्तकं आहेत, त्या सर्व पुस्तकांच्या पहिल्या पानावर तुम्हाला ही उद्देशपत्रिका दिसेल. म्हणजे त्या उद्देशपत्रिकेनं आपल्या अभ्यासक्रमातील सर्व पुस्तकांचं पहिल्या पानावर स्थान मिळवलं. यावरून आपल्या सहजपणे लक्षात येईल की ह्या उद्देशपत्रिकेचं महत्त्व भारतामध्ये किंवा भारतीयांच्या दृष्टिकोनातून हे खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा खूप महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्याची आपल्या सर्वांना ओळख होणं आवश्यक आहे. म्हणून तो प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक पुस्तकांमध्ये आणि आपल्या अभ्यासक्रमाचा तो भाग बनलेला आहे. पहिल्यांदा आपल्याला पाहायचं की उद्देशपत्रिका म्हणजे नेमकं काय असतं. भारताच्या उद्देशपत्रिकेला आपण सरनामा म्हणतो, भारताच्या उद्देशपत्रिकेला आपण उद्देशपत्रिका असं म्हणतो, आणि यालाच आपण प्रस्ताविका अशा ह्या वेगवेगळ्या 3 नावांनी ओळखतो. उद्देशपत्रिका किंवा सरनामा म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये जे विस्तृतपणे पुढं लेखन केलेलं आहे त्या लेखनाची संक्षिप्त माहिती देणारा हा महत्त्वाचा दस्तावेज आहे. म्हणजे बघा, तुम्हाला सहजपणे लक्षात, आता भारताची राज्यघटना खूप मोठी आहे. भारताच्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य आपण सांगतो की जगाच्या पाठीवर ही सर्वात मोठी विस्तृत अशी राज्यघटना आहे. शक्य होणार आहे का की या भारतातल्या सर्व लोकांना राज्यघटनेचा अभ्यास करणं, राज्यघटनेचं आकलन करणं किंवा ती वाचून घेणं हे सर्वांना शक्य होणार नाही. म्हणून आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये नेमकं काय दिलेलं आहे, आपल्या राज्यसंस्थेची नेमकी काय उद्दिष्ट आहेत, यामध्ये सरकार असेल, जनता असेल, याचे कुठले परस्पर संबंध देण्यात आले आहेत, याची अशी संक्षिप्तपणे ओळख व्हावी हा उद्देश ठेवून ही उद्देशपत्रिका ही आपल्या भारतीय राज्यघटनेला जोडलेली आहे. भारतीय राज्यघटनेला ती जोडलेली आहे, तो भारतीय राज्यघटनेचाच भाग बनलेला आहे. कारण एक त्याबद्दलचा वाद म्हणा किंवा तर्कवितर्क किंवा मत म्हणा असं होतं. काही लोक म्हणत होते ठीक आहे, भारतीय राज्यघटनेची ओळख करून देणारी ही उद्देशपत्रिका आहे, परंतु ती उद्देशपत्रिका हा राज्यघटनेचा भाग असेल का? तर न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने
सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वेळोवेळच्या निकालांमधून हे सिद्ध केलेलं आहे की उद्देशपत्रिका हा राज्यघटनेचा भाग आहे. त्याचप्रमाणे उद्देशपत्रिकेमध्ये संशोधन करता येतं. उद्देशपत्रिकेमध्ये घटना दुरुस्ती ज्या पद्धतीने केली जाते तशी उद्देशपत्रिकेमध्ये सुद्धा दुरुस्ती करता येते. आणि त्याचा पहिला प्रत्यय आपण पाहतोय की 1976 मध्ये जी भारतामध्ये सर्वात मोठी, भारतामध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व राज्यघटनांमधल्या ह्या 2 घटना दुरुस्त्या ह्या सर्वात मोठ्या कुठल्या, एक 42वी घटना दुरुस्ती आणि दुसरी 44वी घटना दुरुस्ती. 42वी घटना दुरुस्ती ही 1976 साली झाली आणि जी 44वी घटना दुरुस्ती आहे ती 1978 साली झाली होती. ह्या 42व्या घटना दुरुस्तीने ह्या उद्देशपत्रिकेमध्ये ही महत्त्वपूर्ण 3 संज्ञांचा समावेश केला. ह्या संज्ञा कुठल्या होत्या? सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. म्हणजे याचा अर्थ झाला असा की राज्यघटनेचा एक अनिवार्य भाग उद्देशपत्रिका आहे आणि उद्देशपत्रिकेमध्ये सुद्धा संशोधन करता येतं, उद्देशपत्रिकेमध्ये सुद्धा दुरुस्त्या करता येतात. हे न्यायालयानं सिद्ध केलं किंवा ते मान्य केलं आणि त्या पद्धतीने आपल्या उद्देशपत्रिकेचा म्हणा किंवा राज्यघटनेचा प्रवास सुरू आहे. आता बघा, या उद्देशपत्रिकेकडे पाहत असताना ह्या आपल्या व्यवस्थेचं स्वरूप कसं हे तुम्हाला या लाईनमधून दिसून येईल. पुन्हा ह्या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत कुठल्या, न्याय आहे, स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे. म्हणजे उद्देशपत्रिका समजून घ्यायचे म्हणजे आपल्याला काय करायचं की या उद्देशपत्रिकेमधला प्रत्येक शब्द, प्रत्येक संज्ञा त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. म्हणजे जर त्या संज्ञांचा अर्थ आपल्याला समजला तर काय होईल, आपली राज्यघटनेबद्दलची ओळख किंवा राज्यघटनेबद्दलची जी आपली माहिती आहे ती माहिती आपल्याला बऱ्यापैकी होऊ शकेल. लक्षात घ्या, उद्देशपत्रिकेचा अभ्यास करणे म्हणजेच राज्यघटनेची पूर्व ओळख करून घेणे आहे. उद्देशपत्रिका ही आपल्याला कळली की आपल्याला सहजपणे कळेल की आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये नेमकं काय आहे किंवा नेमकं कुठल्या घटकांवर, कुठल्या गोष्टींवर फोकस ठेवलेला आहे किंवा कुठल्या गोष्टींना महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे हे आपल्याला उद्देशपत्रिकेचं आकलन केल्यानंतर त्या गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे, आता इथल्या एकेका शब्दावर किंवा इथल्या एकेका संकल्पनेवर आपण चर्चा करतोय किंवा ती संकल्पना थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा, ही सर्व संकल्पना ज्या आहेत ह्या सर्व संकल्पना ह्या खूप विस्तृत आहेत. खरं तर ह्या प्रत्येक संकल्पनावर एक स्वतंत्र प्रकरण होऊ शकतं, प्रत्येक संकल्पना यावर खूप मोठी मोठी पुस्तकं होऊ शकतात. आपण फक्त उद्देशपत्रिका समजून घेण्याच्या उद्देशातून ह्या संकल्पनांची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. प्रत्येक शब्द बघा, इथं पहिल्यांदा काय, आम्ही भारतीय लोक हा शब्द किंवा हे एक छोटं वाक्य आहे, यावर आपण थोडं लक्ष केंद्रित करा. उद्देशपत्रिकेच्या सुरुवातीला आम्ही भारतीय लोक हा शब्द जेव्हा वापरला जातो ह्या वाक्याचा सरळ अर्थ आहे, हे वाक्य म्हणजे भारतातील सर्व लोकांना गृहीत धरून लिहिलेलं आहे. ज्यावेळेस फक्त इथं भारतीय लोक असा जर शब्दप्रयोग केला असता तर काय झालं असतं, हे कुणीतरी दुसरा माणूस लिहितोय किंवा हे दुसरं कुणीतरी म्हणतंय, काय म्हणतंय की भारतीय लोक. पण इथं शब्दप्रयोग कसा आहे, त्यामागचं तत्त्वज्ञान असं आहे, आम्ही भारतीय लोक म्हणजे हे शब्द किंवा ही उद्देशपत्रिका लिहिताना भारतातला प्रत्येक माणूस त्यामध्ये सहभागी झालेला आहे. म्हणजे काय, आम्ही भारतीय लोक म्हणजे हे इथं संविधान सभेतली लोक किंवा मसुदा समितीचे लोक किंवा त्या काळातल्या असलेल्या प्रांतिक विधिमंडळाची सदस्य असा कुठलाही उल्लेख नाही. इथं उल्लेख काय आहे, आम्ही भारतीय लोक. याचा सरळ अर्थ असा होतोय की ही उद्देशपत्रिका भारतातील प्रत्येक नागरिक स्वेच्छेने किंवा आपल्या आंतरिक इच्छेने प्रेरित होऊन तिचं लेखन करतोय किंवा तिला पुरस्कृत करत आहे असा याचा म्हणजे खूप उच्च दर्जाचं हे तत्त्वज्ञान आहे. त्यामागची जी भावना आहे ती सर्वसमावेशकतेची भावना आहे. भारताचे एक सार्वभौम, इथं आपल्याला समजून घ्यायचं आहे की सार्वभौम असणे म्हणजे काय. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारत सार्वभौम झाला. ब्रिटिशांचं भारतामध्ये जेव्हा साम्राज्य होतं तेव्हा भारत सार्वभौम नव्हता आणि प्रामुख्याने 26 जानेवारी 1950च्या नंतर खऱ्या अर्थाने भारत सार्वभौम बनला. सार्वभौमत्वाचा अर्थ आपण असा घ्यायचा आहे
एखादं राष्ट्र सार्वभौम असणे म्हणजे ते राष्ट्र राष्ट्राच्या अंतर्गत आणि बहिर्गत स्तरांवर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले सर्व निर्णय आपल्या स्वतःच्या कुवतीनुसार किंवा क्षमतेनुसार घेणे याला सार्वभौमत्व म्हणतो. दुसऱ्या भाषेमध्ये आपण याला असं म्हणतो की समजा एखादा निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय घेताना बाहेरची कुठलीही एखादी शक्ती तुम्हाला प्रभावित करत नाही. तुम्हाला निर्णय घेताना बाहेरच्या कुठल्याही एखाद्या राष्ट्राचा, एखाद्या घटकाचा, एखाद्या समूहाचा दबाव तुमच्यावर येत नाही आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा देशाच्या अंतर्गत किंवा जागतिक स्तरावर तुम्हाला जसे धोरणं आखायची आहेत, जे निर्णय घ्यायचे आहेत, त्याबद्दल तुम्ही स्वतंत्र असणे म्हणजेच तुम्ही सार्वभौम असणे. भारत एक सार्वभौम राष्ट्र घडवायचं आहे. कशाच्या माध्यमातून? या राज्यघटनेच्या माध्यमातून, या उद्देशपत्रिकेच्या माध्यमातून. भारत एक सार्वभौम समाजवादी, भारताने समाजवादी तत्वप्रणाली स्वीकारलेली आहे. प्रामुख्याने काँग्रेसच्या 1955च्या आवडी येथील अधिवेशनाने भारताने समाजवादी तत्वप्रणालीचा स्वीकार केलेला आहे. आता समाजवाद भारताने स्वीकारणे यामध्ये आपण त्या समाजवादाला म्हणजे पूर्ण म्हणजे तो आर्थिक स्वरूपाचा समाजवाद स्वीकारला असं आपण म्हणणार नाही. आपण जो समाजवाद स्वीकारला तो कसा लोकशाही पद्धतीचा समाजवाद स्वीकारला आहे. म्हणजे हा समाजवाद स्वीकारत असताना आपण काय केलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो खाजगी आणि सार्वत्रिक, ही जी दोन क्षेत्र आहेत, या दोन क्षेत्रांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. साम्यवाद संकल्पना किंवा समाजवादी संकल्पना याचा पूर्णपणे अभ्यास केला असतो. त्या शब्दांमध्ये काय आहे की सर्व आर्थिक संसाधने किंवा उत्पादनाची साधने किंवा त्याची जी वितरणाची पद्धत आहे त्यामध्ये सर्व लोक समान आहेत किंवा त्या प्रक्रियेमध्ये सर्व लोकांचा समान हक्क किंवा वाटा या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. पण तशी एक्झॅक्ट तशीच समाजवादी तत्वप्रणाली आपण स्वीकारलेली नाही. आपण काय स्वीकारलं आहे, इथली खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र या दोन्हीमध्ये आपण समतोल ठेवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे खाजगी क्षेत्र पूर्णपणे नष्ट करणे आणि सर्व क्षेत्रांचं सार्वत्रिकरण करणे हा उद्देश भारतीय समाजवादी तत्वप्रणाली आहे का? नाहीये. तर या दोन्ही घटकांमध्ये समतोल ठेवण्याचा प्रयत्न आपण ह्या समाजवादी विचारसरणीच्या माध्यमातून करतो. धर्मनिरपेक्ष भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे याचा अर्थ आपण असा घेतो किंवा घटनेनं असा अर्थ सांगितला आहे की भारतामध्ये कुठलाही धर्म हा प्रभावी किंवा राज्यकारभार चालवणारा धर्म असणार नाही. भारताचा कोणताही धर्म हा राष्ट्रीय धर्म असणार नाही. भारत कुठलाही निर्णय घेताना, धोरण आखताना एखाद्या धर्माला डोळ्यासमोर ठेवून धोरण आखणार नाही. त्याचप्रमाणे भारत जेव्हा सेवांचं वितरण करेल तेव्हा एखाद्या धर्माला खास सुविधा किंवा एखाद्या धर्मावर अन्याय होईल किंवा एखाद्या धर्माला त्यातून टाळलं जाईल किंवा त्यातून त्याला बाजूला ठेवलं जाईल असं कुठलंही कार्य भारताच्या त्या पॉलिसीच्या माध्यमातून होणार नाही. याला आपण भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणतो. म्हणजे भारताचा कोणताही अधिकृत धर्म नाही, भारत कोणत्याही धर्माच्या नावाने राज्यकारभार चालवणार नाही. म्हणजेच भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. लोकशाही साहजिकच आहे. भारताची जी शासन व्यवस्था आहे या शासन व्यवस्थेमध्ये जनता ही सार्वभौम आहे. लोकशाहीचं खास वैशिष्ट्य काय आहे? लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते. जनतेच्या इच्छा, आकांक्षांचा, स्वप्नांचा विचार करून धोरणकर्ते आपल्या पॉलिसींची निर्मिती करत असतात. म्हणजे धोरण करणे आपले धोरण ठरवत असतात. लोकशाहीमध्ये जनता ही सार्वभौम आहे आणि जनताच सरकार कुठलं ठेवायचं, कुठलं सरकार सत्तेच्या बाहेर काढायचं, ह्या सर्व गोष्टी ह्या जनतेजवळ येऊन थांबतात. ती लोकशाहीची पद्धत आहे आणि ती भारतामध्ये स्वीकारलेली आहे किंवा त्याचा आपला पुरस्कार केलेला आहे. तिला आपल्या या घटनेच्या माध्यमातून काय करायचं आहे, ती लोकशाही पूर्णपणे आपल्या देशाच्या व्यवस्थेमध्ये रुजवायची आहे. हा एक त्यामागचा उद्देश आहे. गणराज्य घडवण्याचा, गणराज्य ही संकल्पना आहे. गणराज्य संकल्पनेच आपण प्रजासत्ताक असं म्हणतो. ह्या संकल्पनेचा अर्थ असा असतो, भारत हे गणराज्य आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा भारताचा जो राष्ट्रप्रमुख आहे तो राष्ट्रप्रमुख हा वंश परंपरेने निवडला जात नसून तो तेथील लोकांच्या मार्फत निवडला जातो.
भारताचे राष्ट्रप्रमुख म्हणजे राष्ट्रपती. जर समजा भारताचे राष्ट्रपती हे ब्रिटनच्या सम्राटासारखे किंवा ब्रिटनच्या राजासारखे वंश परंपरेच्या तत्वानुसार जर ते त्या खुर्चीवर म्हणा त्या गादीवर येत असतील तर भारत हे सार्वभौम असणार आहे का? नाही, सार्वभौम भारत हे गणराज्य असणार आहे का? गणराज्य असणार नाही. म्हणजे भारत हे गणराज्य आहे किंवा भारत हे प्रजासत्ताक आहे म्हणजे भारताचा राष्ट्रप्रमुख हा वंश परंपरेने त्या पदावर येत नसून तो जनतेच्या मार्फत त्या पदावर जातो, जनतेकडून तो निवडला जातो, हा अर्थ होतो. ब्रिटिशांना किंवा ब्रिटनला आपण गणराज्य म्हणणार का? नाही म्हणणार. का? कारण ब्रिटनचा जो राष्ट्रप्रमुख आहे, ब्रिटनचा जो राजा आहे तो त्या घराण्याची जी वंश परंपरा आहे त्या वंश परंपरेच्या तत्वानुसार तो त्या गादीवर बसतो. म्हणजे या कुटुंबातला एक ब्रिटनचा आता सम्राट आहे तर भविष्यामध्ये काय होणार आहे? याच कुटुंबातला येणारा जो वंशज आहे तोच वंशज काय असेल? ब्रिटिशांचा किंवा ब्रिटनांचा राजा असेल. याचा अर्थ आहे तिथं गणराज्य असणार नाही. भारतामध्ये गणराज्य आहे म्हणजे आपले राष्ट्रपती हे जनतेकडून अप्रत्यक्षपणे निवडून जातात म्हणून भारत हे गणराज्य आहे. गणराज्य घडवण्याचा आणि त्या सर्व नागरिकांना काय द्यायचं आहे? न्याय द्यायचा आहे, स्वातंत्र्य द्यायचं आहे, समानता द्यायची आहे आणि त्यांच्यामध्ये बंधुता प्रस्थापित करायची आहे. आता हे उद्दिष्ट आहेत आपल्या राज्यघटनेची, आपल्या उद्दिष्टपत्रिकेची. ह्या गोष्टीवर थोडं लक्ष द्या. न्याय, हा न्याय कशा संबंधीचा आहे? हा न्याय सामाजिक स्वरूपाचा आहे, हा न्याय आर्थिक स्वरूपाचा आहे, हा न्याय राजकीय स्वरूपाचा आहे. आता न्याय प्रस्थापित करायचा आहे म्हणजे ह्या सर्व क्षेत्रांमधून किंवा ह्या सर्व घटकांमधून, सामाजिक घटक आहे, आर्थिक घटक आहे, राजकीय घटक आहे, यांच्या माध्यमातून सर्व लोकांना समान संधी द्यायची आहे असं म्हणा किंवा ह्या माध्यमातून लोकांचं कल्याण साधायचं आहे. ह्या तिन्ही घटकांचा आधार घेऊन लोकांमध्ये कुठंतरी त्यांच्या जगण्याची पद्धत म्हणा किंवा जीवनमान उंचवण्याची पद्धत ही त्यांना प्राप्त करून द्यायचं आहे. म्हणजे एकंदरीत त्यांच्या विकासाची संधी ह्या तिन्ही क्षेत्रांमध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय यामध्ये उपलब्ध करून द्यायची आहे. त्याला आपण न्याय उपलब्ध करून देणे असं म्हणतो. स्वातंत्र्य, प्रत्येक व्यक्तीचं स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य संकल्पनेचा अर्थ आपण असा घेतो की कुठलेही आपल्या वर्तनावर म्हणजे नागरिकांच्या वर्तनावर कुठलेही निर्बंध नसणे याला स्वातंत्र्य म्हणतो. दुसऱ्या राज्यघटनेच्या भाषेमध्ये आपण असंही म्हणतो स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती उपलब्ध करून देणे म्हणजे त्याला स्वातंत्र्य देणे. मग प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे काय? आपल्या विकासाची जी सर्व विविध क्षेत्रे आहेत, आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासाची जी वेगवेगळी पैलू आहेत, ह्या सर्व घटकांमध्ये ह्या सर्व गोष्टी ह्या प्रत्येक माणसाला उपलब्ध करून देणे म्हणजे काय? एक असं वातावरण निर्माण करायचं आहे की त्या वातावरणाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती विकसित झाला पाहिजे हे आपल्या यामधून सांगायचं आहे. त्यामध्ये हे स्वातंत्र्य कुठले? विचार करण्याचं स्वातंत्र्य असणार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असणार आहे, विश्वास, श्रद्धा, उपासना. आता हे बघा, भारतासारख्या लोकशाही प्रधान राष्ट्रांमध्ये स्वातंत्र्य ही अत्यंत उच्च दर्जाची किंवा उच्च कोटीची संकल्पना असते. ते खूप मोठं तत्त्व असतं किंवा त्या लोकशाहीचा तो मूलभूत गाभा असतो स्वातंत्र्य. आपण आपल्या देशांमध्ये बघा अधूनमधून काही मीडियाच्या माध्यमातून गोष्टी येतात की अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही संकल्पना येते, स्वातंत्र्य ही संकल्पना येते. कधीकधी मग सहिष्णुता, असहिष्णुता, स्वातंत्र्य ह्या संकल्पनेचे कुठंतरी असे संदर्भ जोडले जातात. खरंच स्वातंत्र्य हे कितपर्यंत नियंत्रणशून्य असावं किंवा स्वातंत्र्यावर किती नियंत्रण असावेत हा काळाच्या संदर्भातून किंवा प्रत्येक राष्ट्राच्या संदर्भातून वेगवेगळा मुद्दा असावा लागतो. पण व्यक्तीच्या स्वातंत्र्य, आता समजा व्यक्ती ही व्यक्तीच्या विचार प्रक्रियेवर तर कुणी निर्बंध घालू शकत नाही, व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर कुणी निर्बंध घालू शकत नाही. म्हणजे ह्या स्वातंत्र्य ह्या संकल्पनेच्या माध्यमातून ह्या सर्व घटकांवर कोणताही निर्बंध लादल्या जाणार नाही याची शाश्वती द्यायची आहे. म्हणजे काय? तुम्ही विचार करा, तुम्ही व्यक्त व्हा, तुमच्या ज्या श्रद्धा आहेत, तुमचा जो विश्वास आहे, तुमच्या ज्या उपासना आहेत त्या वाढवा, वृद्धिंगत करा, त्यांची जोपासना करा, हा त्यामध्ये अर्थ आहे. स्वातंत्र्यावर प्रामुख्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय?
तुम्हाला जे बोलायचं ते बोलू दिलं पाहिजे. कदाचित ते खरं असेल, कदाचित ते खोटं असेल, याला आपण काय म्हणतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. परंतु तू असंच बोललं पाहिजे किंवा तू चुकीचं बोलतोय, तो तुला बोलायचा अधिकार नाही आहे. जेव्हा तुम्ही विचार करण्याच्या आणि अभिव्यक्त होण्याच्या गोष्टीवर जेव्हा सरकारकडून मर्यादा घातल्या जातील किंवा काही सामाजिक घटकांकडून मर्यादा घातली जातील, तेव्हा ते साहजिकच काय असणार आहे, ते स्वातंत्र्याचं, त्या नागरिकांच्या स्वातंत्र्यांचं केलं जाणार ते उल्लंघन असणार आहे. राज्यघटना किंवा उद्देशपत्रिका त्याची शाश्वती देते. विचार करण्याचं, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचं स्वातंत्र्य सर्व नागरिकांना मिळणार आहे, याची शाश्वती हे आपल्या राज्यघटनेतून दिलेली आहे. समानता आहे. समानता पाहतो आपण. काय समानता म्हणजे सर्व लोकांना समान संधी द्यायची. समानता म्हणजे लोकांमध्ये भेदभाव करायचा नाही. समानता म्हणजे तू श्रेष्ठ आहे, तो मध्यम आहे, तो कनिष्ठ आहे, तो दुर्बल आहे, तो विकसित आहे किंवा अविकसित आहे, तो खूप संस्कारक्षम आहे किंवा संस्कारित आहे, तो असंस्कारक्षम आहे, असा कुठलाही भेदाभेद करायचा नाहीये. हा भेदाभेद का करायचे नाही? कारण राज्यघटना असं म्हणते की प्रत्येकाचा दर्जा समान आहे. माणूस म्हणून जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती, त्याला माणसाच्या तत्वानुसारच वागणूक मिळाली पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, त्याला दर्जाची समानता. म्हणजे ही समानता प्रस्थापित करत असताना की देशामध्ये अशी व्यवस्था निर्माण करायची आहे की त्या व्यवस्थेमध्ये माझा जो माणूस म्हणून दर्जा आहे, एक माणूस ह्या संज्ञेला जी प्रतिष्ठा मिळत आहे, त्या प्रतिष्ठेला कुठंही गालबोट लागणार नाही, अशा पद्धतीचं जीवन मला जगता यावं, अशी परिस्थिती सुद्धा आपल्या देशाने नागरिकांसाठी निर्माण करायची आहे. म्हणजे त्याचा जो दर्जा आहे, माणूस म्हणून जो दर्जा आहे, त्या दर्जाचं रक्षण करायचं आहे, तो दर्जा शाबूत ठेवायचा आहे, ही त्यामागची संकल्पना आहे. संधीची समानता. संधीच्या समानतेचा आपण अर्थ असा घेतो की समजा आपल्या भारतामध्ये, साधं आपल्या कळण्यासारखं उदाहरण घ्या, वेगवेगळ्या पदांची भरती असते, नोकर भरती असते, राजकीय क्षेत्रामध्ये दिलेली संधी असते. तर जेव्हा जेव्हा सार्वजनिक सेवांच्या लाभांचं वितरण करायचं असतं, सार्वजनिक सेवांच्या लाभाचं वितरण म्हणजे काय की सरकार जेव्हा जेव्हा हे लाभ समाजामध्ये किंवा नागरिकांमध्ये वाटप करत असते, त्यावेळेस सर्व लोकांना समान संधी दिली जाते. म्हणजे त्यामध्ये भेदाभेद केला जात नाही. म्हणजे समजा उद्या अशी महाराष्ट्र सरकारने एखादी जाहिरात काढली की 1000 कर्मचारी म्हणजे काय, 1000 तुम्हाला MPSCच्या माध्यमातून 1000 अधिकाऱ्यांची भरती करा. त्यामध्ये काय, तहसीलदार आहेत, गटविकास अधिकारी आहेत, त्यामध्ये डेप्युटी कलेक्टर आहेत, त्यामध्ये DYSP आहे, त्यामध्ये नायब तहसीलदार आहे, भरपूर लोक आहेत. ठीक आहे. ही जेव्हा भरती काढली जाते तेव्हा आपल्या देशातील किंवा आपल्या महाराष्ट्रातील सर्व तरुणांना त्यामध्ये समान संधी द्यावी लागते. परत ही समान संधी द्यायची म्हणजे काय की त्या परीक्षेला फाईट देण्यासाठी किंवा ती परीक्षा देण्यासाठी तुम्ही कुणालाच अडवणार नाही. म्हणजे तो जो रस्ता आहे, जिथून तुम्हाला ती गोष्ट अचीव करता येते, तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्ही सर्वांना समान संधी द्यायची, याला आपण समान संधी म्हणतो. म्हणजे तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्ही सर्वांसाठी समान वातावरण निर्माण करा, त्याच्यामध्ये भेदाभेद करा. भेद कुठं होणार आहे? काही पास होतील, काही नापास होतील. सरकार पास करण्यासाठी समान संधी देणार आहे का? नाही. परंतु तुम्हाला प्रत्येक क्षेत्रापर्यंत पोहोचवण्यासाठी समान संधी. तुम्ही बघा, राजकीय क्षेत्रामध्ये तसंच असतं. तुम्ही आमदार होण्यासाठी, खासदार होण्यासाठी, ZP मेंबर होण्यासाठी, नगरसेवक होण्यासाठी किंवा आणखी एखाद्या संस्थेमध्ये जाण्यासाठी सर्वांना खुला प्रवेश असतो. उद्या आपल्या गावामध्ये उद्या ग्रामपंचायतची निवडणूक आली, आपल्या शहरामध्ये उद्या नगरपालिकेची निवडणूक आली, आपल्या घरातला कुणी एखादा व्यक्ती असा ज्याचं काही एवढं मोठं काही सोशल कॉन्टॅक्ट नाही, पण त्याला वाटतं मला उमेदवार म्हणून उभं राहायचं आहे, उभा राहू शकता. का? समान संधी आहे. गावामध्ये तुम्ही निवडणूक लढवू शकता का? समान संधी. तुमचा विजय होईल, पराजय होईल, ही नंतरची गोष्ट आहे. मात्र ह्या सर्व गोष्टींचा लाभ आपण घेऊ शकतो. याला काय म्हटलं जातं? याला समान संधी. प्रामुख्याने ही जी समान संधी आहे, ही समान संधी म्हणजे ही तुमची सार्वजनिक नोकऱ्या यातली क्षेत्रे असतील, त्याच पद्धतीने राजकीय क्षेत्र असतील, त्यामध्ये तुम्हाला आणि आपण राज्यघटनेमध्ये सुद्धा हा समानतेचा अधिकार देण्यासाठी बघा आपल्याकडे कलम क्रमांक
14 ते कलम क्रमांक 18 यामध्ये समानतेचा अधिकार स्पष्ट केलेला आहे. म्हणजे ते 14 नुसार कायद्यापुढं समानता आहे, म्हणजे कायद्यापुढं समानता, भेदभाव नाही, संधीची समानता किंवा समान संधी, कुठं पदव्यांचं संपुष्टीकरण आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी कलम क्रमांक 14 ते 18 मध्ये दिलेल्या सर्व गोष्टी ह्या आपल्या देशामध्ये समानता किंवा समता ह्या तत्वाची प्रस्थापना करण्यासाठी दिलेल्या आहेत. त्या अर्थानं आपण या गोष्टीकडे पाहतो. समानता झाल्यानंतर आपण बंधुता या संकल्पनेकडे येऊ. बंधुता या शब्दाचा अर्थ आपण असा म्हणजे बंधुभाव. आता बंधुभाव जोपासणे म्हणजे आपण सर्वजण एक आहोत, आपण सर्वजण ह्या भारताचे नागरिक आहोत, आपल्या सर्वांना किंवा सर्वांनी एकत्रित राहण्यामध्ये आपल्या सर्वांचा फायदा आहे किंवा हित आहे, अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण करणे, त्याला बंधुभाव निर्माण करणे म्हणतो आपण. त्यालाच काय बंधुता म्हणतो आपण. तर ह्या संकल्पनेबद्दल उद्देशपत्रे काय सांगते? ही समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. म्हणजे आपल्यामध्ये बंधुभाव जोपासायचा आहे, पण हा बंधुभाव जोपासत असताना त्यातले जे पूल असणार आहेत किंवा त्याच्याशी जोडले जे धागे असणार आहेत ते काय आहेत? आपण एकमेकांची प्रतिष्ठा जपायची आहे. आपल्यात बंधुभाव जोपायचा आहे म्हणजे आपण एकमेकांची प्रतिष्ठा सुद्धा त्याच पद्धतीने त्याला संरक्षण द्यायचं आहे. माणूस म्हणून असलेलं आपलं जे मूल्य आहे ते एकमेकांचं जपायचं आहे, ही भावना त्यामध्ये आहे. हे जपत असताना फक्त तुझा आणि माझा किंवा आपला तटस्थपणे व्यवहार असणार नाही, तर आपल्या संबंधांमध्ये राष्ट्राची एकता आहे, राष्ट्राची प्रतिष्ठा आहे, राष्ट्राची एकात्मता आहे. ह्या गोष्टींची सुद्धा त्यातून शाश्वती निर्माण झाली पाहिजे. म्हणजे आपल्या कृतीतून ह्या गोष्टींबद्दल आपण आश्वासन दिले पाहिजे. बंधुभाव जोपासताना राष्ट्राबद्दलच्या आपल्या ज्या भावना आहेत, एकता एकात्मता निर्माण करण्याचा, त्या सुद्धा प्रदर्शित झाल्या पाहिजेत किंवा त्या भावना वृद्धिंगत झाल्या पाहिजेत. हे तत्व, ह्या बंधुता, या गोष्टीची जोपासना करताना आपल्याला स्वीकारावं लागेल. बंधुता प्रवर्धित करण्याचा निर्धार करून आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. ही महत्त्वाची तारीख तुम्ही लक्षात ठेवायची. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपल्या भारताचं संविधान सभेने स्वीकारलं, अंगीकारलं. ओके, इथे खूप महत्त्वाच्या एका शब्दावर मी तुम्हाला बोलणार आहे. हे बघा, वाक्य काय आहे? हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. आपल्याकडे एक पद्धत आहे, अर्पण कशाला करायचं? कुठल्याही कामाची सुरुवात करत असताना कुठल्या तरी एखाद्या देवतेचं नाव लिहून ती गोष्ट केली जाते किंवा ही गोष्ट आम्ही याला अर्पण करत आहोत हे केलं जातं. ठीक आहे, हे अर्पण करणे ह्याला एक मूल्य आहे किंवा त्यामागे तुमच्या श्रद्धा म्हणा किंवा त्यामागे तुमचे कुठले पारंपरिक विचार म्हणा, ते चांगले म्हणा वाईट म्हणा, त्याला कसं म्हणायचं हे याच्याशी जोडलेले असतात. हा एक शब्द आपल्या उद्देशपत्रिकेमध्ये घालताना आपल्या उद्देशपत्रिकेमध्ये मतदान झालं होतं असे संदर्भ सापडतात. आपल्या संविधान सभेमध्ये काही लोक असे होते, असं म्हणत आता ही राज्यघटना किंवा ही उद्देशपत्रिका म्हणजे ही राज्यघटना कुणाला अर्पण करायची? मग कुणी सांगत होतं एखाद्या देवतेचं नाव घेतलं जायचं, कुणी सांगत होतं एखाद्या धर्माचं नाव घ्या, म्हणजे कुणी देवता म्हणा, एखादा महापुरुष, म्हणजे काही पण. तर याहून जो वाद आपल्या विधानसभेमध्ये उफाळला किंवा याहून जो संघर्ष झाला, त्या संघर्षामध्ये शेवटी मतदानाची प्रक्रिया घडली गेली आणि त्या मतदान प्रक्रियेमध्ये आपली राज्यघटना ही देवाला अर्पण करायची
की आपली राज्यघटना ही भारतीय जनतेला अर्पण करायची, यावर प्रत्यक्ष मतदान झालं आणि त्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आपली राज्यघटना ही जनतेला अर्पण करावी ही जी बाजू होती त्या बाजूचा विजय झाला. म्हणजे आपल्या राज्यघटनेच्या निमित्ताने देव आणि माणूस यांच्याबद्दल झालेलं हे मतदान आणि त्यामध्ये माणसांना म्हणा किंवा भारतीय नागरिकांचा तो विजय झाला. आता ठीक आहे, ही एक घटना. तर या घटनेकडं थोडं एका दुसऱ्या अँगलनं आपण पाहूया. असं गृहीत धरा की त्या दिवशी समजा भारतीय राज्यघटना ही एखाद्या देवतेला अर्पण करावी या बाजूने जर मते पडली असती आणि त्या देवतेला राज्यघटना अर्पण केली असती, तर लक्षात ठेवा, साहजिकच आज आपल्या देशामध्ये ती राज्यघटना आणि ती देवता, त्या देवतेने सांगितलेली तत्वे किंवा त्या देवतेची ज्या ऐतिहासिक संदर्भ असतील, त्यांची जी शिकवण असेल, त्या शिकवणुकीचा राज्यघटनेवर प्रभाव पडला असता. ती देवता, त्याची तत्वे आणि ती राज्यघटना यांच्या तत्वांमध्ये विसंगती निर्माण झाली असते, ती दोन्हीची अंमलबजावणी करण्याची कसरत करावी लागली. एवढेच नव्हे तर खूप मोठा संभ्रम निर्माण झाला असता. तर आणि आपल्या राज्यघटनेचं जे विशुद्धपणा आहे, आपल्या राज्यघटनेचं जे एक कणखरपणा आहे, तो टिकून राहिला नसता. अनेक प्रश्न निर्माण झाले असते. तो काळाच्या ओघामध्ये त्या गोष्टी कळल्या असत्या. परंतु ही राज्यघटना आपण कोणाला अर्पण केली आहे? राज्यघटना ही आपल्या भारतीय जनतेला अर्पण केलेली आहे. अशा पद्धतीनं एकंदरीत ह्या उद्देशपत्रिकेच्या माध्यमातून उद्देशपत्रिकेमध्ये आलेल्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना, ह्या संकल्पना समजल्यानंतर आपल्या एका प्रकारे आपल्या भारतीय राज्यघटनेची ओळख होते, त्या राज्यघटनेचा अंदाज येतो. म्हणून उद्देशपत्रिका ही अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे, जो आपल्याला राज्यघटनेची ओळख करून देतो असं म्हटलं जातं. ठीक आहे, हा घटक मी तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला समजलाच असेल अशी मी अपेक्षाही व्यक्त करतो. आणि राज्यघटना आणि उद्देशपत्रिका याच्या प्रत्येक संकल्पना आपण वाचल्यानंतर आपण आपल्या देशाच्या राज्यकारभाराविषयी भाष्य करू शकतो किंवा समजू शकतो, एवढं या निमित्ताने मी आपणास सांगेल. धन्यवाद.